नमस्कार मित्रांनो. PSI, STI आणि ASO या पदांची पूर्व परीक्षा आता डिक्लेअर झालेली आहे. आयोगाने तारीख डिक्लेअर केलेली आहे आणि त्यानंतर बऱ्याच जणांनी मला विचारणा केली की या संदर्भात कोणती पुस्तकं वापरली पाहिजेत, कोणती पुस्तकं वाचली पाहिजेत आणि म्हणून खास त्यांच्यासाठीच हा व्हिडिओ आहे. यामध्ये दोन प्रकारचे विद्यार्थी आहेत. काही विद्यार्थी असे आहेत की ज्यांचा ऑलरेडी अभ्यास सुरू आहे, मागच्या वर्षभरापासून भरपूर वाचन झालेलं आहे आणि आता उर्वरित कालावधीत आता कोणती पुस्तकं आणि कशा पद्धतीने वाचली पाहिजेत. आणि काही मुलं अशी पण आहेत की ज्यांनी आता ह्या वर्षी फॉर्म भरलेला आहे, फ्रेश आहेत, पण फारसा अभ्यास अजून झालेला नाही. त्यांचं टार्गेट खरं तर पुढचं वर्ष आहे, पण ही परीक्षा त्यांना द्यायची आहे. तर मग त्या अनुषंगाने त्यांनी दीर्घकालीन अभ्यासासाठी म्हणून म्हणजे पुढच्या वर्षीच्या पूर्व परीक्षेला गृहीत धरून कोणती पुस्तकं वापरली पाहिजेत या संदर्भात आपण चर्चा करूया. महाराष्ट्र दुय्यम सेवा गट ब अर्थात अराजपत्रित प्रकारचे हे पद आहे. PSI, STI आणि ASO. यासाठी कंबाईन एक परीक्षा होत असते, पूर्व परीक्षा, आणि त्यानंतर मग मुख्य परीक्षा वेगळी होते. तर पूर्व परीक्षा 100 गुणांची आहे, 100 मार्क आहेत, आणि मुख्य परीक्षा 200 गुणांचे 2 पेपर्स अशा पद्धतीचे परीक्षेचं स्वरूप आहे. आता आपण पूर्व परीक्षेवर फोकस करूया की पूर्व परीक्षेमध्ये आपल्याला पूर्व परीक्षेमध्ये एक प्रश्नपत्रिका आहे 100 मार्कांची. 100 मार्क आहेत, 100 प्रश्न आहेत आणि 1 तास कालावधीत हे प्रश्न आपल्याला MCQ प्रकारचे प्रश्न आहेत, हे सोडवायचे आहेत. तर साधारणपणे अभ्यासक्रम कसा आहे परीक्षेचा? या अभ्यासक्रम असं सांगितलेला आहे की सामान्य क्षमता चाचणी, त्यामध्ये चालू घडामोडी, जागतिक आणि भारतातल्या चालू घडामोडी, म्हणजे सगळं चालतं त्याच्यामध्ये. भारत म्हणजे राज्यही आलं, भारत देशही आला, आणि जागतिक लेवलच्या पण काही महत्त्वाच्या घडामोडी आल्या. खूप वास्ट आहे. नागरिकशास्त्रामध्ये सांगितलं की भारताच्या घटनेचा प्राथमिक अभ्यास म्हणजे राज्य व्यवस्थापन, ग्राम व्यवस्थापन वगैरे, म्हणजे घटनेवर फोकस आहे. इतिहासमध्ये त्यांनी आधुनिक भारताचा आणि विशेषतः महाराष्ट्राचा इतिहास सांगितला. याचा अर्थ असा की प्राचीन आणि मध्ययुगीन भारतावर फारसे प्रश्न विचारले जाणार नाहीत आणि मागच्या प्रश्नपत्रिकांचा कल्प आता नाही विचारले जाईल. मग भारतावर आणि विशेषतः महाराष्ट्राच्या इतिहासावर फोकस आहे. भूगोलमध्ये महाराष्ट्राच्या भूगोलाच्या स्पेशल रेफरन्ससह पृथ्वी, जागतिक विभाग, हवामान, अक्षांश, रेखांश, यानंतर मग महाराष्ट्रातल्या जमिनीचे प्रकार, पर्जन्यमान, प्रमुख पिकं, शहर, नद्या वगैरे वगैरे, उद्योगधंदे. अर्थव्यवस्थेचा पण मोठा सिलेबस आहे खरं तर. राष्ट्रीय उत्पन्न, शेती, उद्योग, परकीय व्यापार, बँकिंग, लोकसंख्या, दारिद्र्य, बेरोजगारी, मुद्रा आणि राजकोषीय नीती वगैरे. आणि मग शासकीय अर्थव्यवस्थेमध्ये सुद्धा अर्थसंकल्प, लेखा परीक्षण, म्हणजे अर्थव्यवस्थेचा मोठा सिलेबस आहे. सामान्य विज्ञानचा पण दिसायला थोडा आहे पण खूप मोठा आहे. भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, प्राणीशास्त्र, वनस्पतीशास्त्र आणि आरोग्यशास्त्र, मग राहिलं काय, सगळंच आहे त्यामध्ये. आणि बुद्धिमापन चाचणी आणि अंकगणित, याच्यामध्ये साधारणपणे गणित किंवा बुद्धिमापनचे जे प्रश्न आहेत ते सगळ्यांना सुटणारे असतात. बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार, त्यामध्ये काही वेगळं नसते, पण ते कमीत कमी वेळेत आपल्याला सोडवावे लागतात, कारण 1च तास वेळ आहे आणि आपल्याला 100 प्रश्न सोडवायचे. त्यामुळं ही खरी कसोटी आहे कमीत कमी वेळात सोडवण्याची. तर हा अभ्यासक्रम आता लक्षात आला. आता प्रश्नपत्रिका विश्लेषण करण्यासाठी, म्हणजे आता जे सुरुवात आता ज्यांनी केली आहे परीक्षेला, अजून अभ्यास फारसा सुरू केलेला नाहीये, सुरुवात असेल तर त्यांनी सगळ्यात पहिल्यांदा सिलेबस पाहावा आणि त्यानंतर प्रश्नपत्रिकांचं स्वरूप पाहावं की मागच्या आयोगाने आतापर्यंत कशा प्रकारचे प्रश्न विचारलेले आहेत. काही मागच्या आयोगाच्या प्रश्नपत्रिका किंवा काही पुस्तकं असतात, उदाहरणार्थ केसागरची काही पुस्तकं आहेत की ज्यामध्ये मागच्या प्रश्नपत्रिका प्लस काही संभाव्य प्रश्नपत्रिका असे दिले. तर प्रश्नपत्रिकांचं विश्लेषण कोणत्याही प्रकारच्या पुस्तकातून आपण केलं पाहिजे, म्हणजे जे नवीन आहेत ते जुन्यांचं हे ऑलरेडी झालेलं असणार आहे. मग आता इतिहासासाठी कोणती पुस्तक वापरली पाहिजेत? आता इतिहास आधुनिक भारताचा, विशेषतः महाराष्ट्राचा इतिहास आहे. तर महाराष्ट्राच्या इतिहासाचा अर्थ समाज सुधारणाकारवर त्यांचा फोकस आहे. महाराष्ट्रातील समाज सुधारक कशा पद्धतीने कोणती कामं केली, तर त्या संदर्भात केसागर पब्लिकेशनचं महाराष्ट्रातील समाज सुधारक हे 2 पुस्तकं आहेत. तर दोन्ही पुस्तकं चांगली आहेत. आणि त्याचबरोबर मग भारताचा जो फ्रीडम स्ट्रगल आहे, इंडिया स्ट्रगल फॉर इंडिपेंडन्स, यासाठी सुद्धा केसागर पब्लिकेशनचं बिपिन चंद्र यांनी लिहिलेलं, मराठीतून त्याचा अनुवाद केलेला आहे MV काळे यांनी, तर ते पुस्तक सुद्धा छान आहे. केसागरच्या पुस्तकांचं वैशिष्ट्यच हे असतं की अतिशय मुद्देसूद आणि अतिशय ऑथेंटिक माहिती त्यामध्ये लिहिली असते. आता केसागर व्यतिरिक्त जर पुस्तकं वाचायची असतील तर आधुनिक भारताचा इतिहास हे ग्रोवर आणि बेल्हेकर यांचं एक पुस्तक आहे की जे खूप मोठ्या प्रमाणात वापरलं जातं, वाचलं जातं. त्याचबरोबर जयसिंगराव पवार यांचं भारतीय स्वातंत्र्य चळवळीचा इतिहास हे खूप एक भारी पुस्तक आहे. खूप जुनं पुस्तक आहे आणि खूप जुन्या काळापासून मुलं हे वापरतात, रेफर करतात. तर हे पुस्तक भारताचा इतिहास किंवा भारताचे स्वातंत्र्य चळवळ समजून घेण्यासाठी खूप सोप्या शब्दात किंवा सोप्या शैलीत लिहिलेलं आहे. तर या पुस्तकांचं ज्यांनी वाचन ऑलरेडी केलेलं असेल
म्हणजे समजा ह्या दोनपैकी एकाचं वाचन केलेलं असेल तर आता दुसरं वाचण्यापेक्षा जे वाचलेलं आहे त्याच्यावरच फोकस करा. जे नवीन आहेत त्यांनी मात्र आता वेळ ही परीक्षा झाल्यानंतर जो वेळ मिळेल त्यात ही दोन्ही पुस्तक वाचायला हरकत नाही. त्या व्यतिरिक्त एक क्विक रिव्हिजन करण्यासाठी म्हणून आपल्या इयत्ता 8वीचं पाठ्यपुस्तक जे आहे बालभारतीचं इतिहास आणि नागरिकशास्त्र, त्याच्यामध्ये हे क्विक रिव्हिजनसाठी एका दिवसात सुद्धा वाचून होईल इतकं छोटंसं पुस्तक आहे, पण मुद्दे महत्त्वाचे आहेत. त्यामध्ये जो आपला सिलेबस आहे त्या सिलेबसला धरून हे पुस्तक पुस्तकाची रचना आहे. त्यामुळे हे एकदा नक्की वाचलं पाहिजे. या व्यतिरिक्त जर कोणाला जास्त दीर्घ किंवा डीप स्टडी करायचा असेल तर सुमन वैद्य, शांता कोठेकरचं पुस्तक आहेच. याशिवाय युनिक पब्लिकेशनचं एक समाधान महाजन यांचं एक पुस्तक आहे की जे कमी वेळात ओव्हरलुक करण्यासाठी चांगलं आहे. त्यानंतर आधुनिक भारताचा इतिहास या विषयावर माझ्या स्वतःच्या पण काही मी नोट्स काढलेल्या आहेत. या नोट्स तुम्हाला जर हव्या असतील तर माझं टेलिग्राम चॅनल जॉईन करा. या व्हिडिओच्या खाली टेलिग्राम चॅनलची लिंक दिलेली आहे. त्याशिवाय महाराष्ट्राचा इतिहास जो विषय आहे, खास करून महाराष्ट्राचा इतिहास फक्त, तर या विषयावर माझं एक पुस्तक एका महिन्याभरात पब्लिश होण्याच्या मार्गावर आहे, तर ते सुद्धा तुम्ही रेफर करू शकता. भूगोलचं जर आता विषय घेतला तर महाराष्ट्राच्या विशेष अभ्यासासह भारत व जग वगैरे असा जो सब्जेक्ट आहे, त्याच्यात महाराष्ट्राच्या भूगोलासाठी के सागर पब्लिकेशनचे 2 पुस्तकं आहेत. ही दोन्ही पुस्तकं खूप चांगली आहेत, कारण आपल्याला एक लक्षात घ्या की भूगोलावर जे प्रश्न विचारले गेलेले आहेत, साधारणपणे आपण भूगोलावर शिखरांची उंची किती किंवा आपल्या सौराष्ट्र अरुणाचल यांच्या स्थानिक वेळेत किती फरक आहे, महाराष्ट्राचे जे भौगोलिक क्षेत्रफळ किंवा भारताच्या किती टक्के क्षेत्रफळ किंवा चिल्का सरोवर कुठे आहे किंवा जिल्हा आणि जलाशय यांच्या जोड्या लावा, दख्खनच्या पठाराचे कोणत्या कोणत्या जमातीचे लोक कसे कसे राहतात किंवा उष्णकटिबंधीय सदाहरित जंगलांची काय वैशिष्ट्ये आहेत, राजस्थानमध्ये कोणती खनिजं सापडतात, कोणती नदी गोदावरी खोऱ्याचा भाग नाही, महाराष्ट्राचे एकूण भौगोलिक क्षेत्र किती आहे, कोकण रेल्वेमुळे मुंबई कोचीन अंतर किती कमी झाले, कोणत्या राज्यात तलाव सिंचन जास्त आहे किंवा गोमित, पारधी, भिल्ल यासारख्या आदिवासी जमाती कोणत्या जिल्ह्यात आढळतात. त्याच्यानंतर महाराष्ट्राचा प्रमुख जलविभाजक कोणता, महाराष्ट्रातली पहिली अणुभट्टी कोणती, जिल्हा आणि त्यात असलेले तालुके यांच्या जोड्या लावायला विचारलेलं आहे. महाराष्ट्रातले कोणकोणत्या जिल्ह्यात कोणती खनिज संपत्ती सापडते. त्यानंतर आपल्या GDP शेती क्षेत्राचा वाटा कसा राहिलेला आहे. त्यानंतर प्राचीन आदिवासी गट कोणते, पुणे विभागातला सगळ्यात उत्तरेकडचा तालुका कोणता, किंवा मग स्थलांतरित शेतींसंदर्भात काही प्रश्न असतात, महाराष्ट्र पठाराची पूर्व पश्चिम लांबी, जलविद्युत केंद्र आणि जिल्हा यांचे पण प्रश्न विचारले गेलेले आहेत. पर्वतरांगांचा उत्तरेकडून दक्षिणेकडे वा दक्षिणेकडून उत्तरेकडे असा क्रम विचारला जातो. महाराष्ट्रातल्या नद्या कोणत्या नद्या कशा वाहतात, खचदरीतून वाहणारी कोणती नदी आहे किंवा महाराष्ट्रातले जे बीचेस आहेत त्या बीचेस कोणत्या जिल्ह्यात कोणते बीच आहे किंवा खाड्यांचा क्रम उत्तरेकडून दक्षिणेकडे वगैरे असे प्रश्न विचारले गेलेले आहेत. आणि त्यामुळं या सगळ्या प्रश्नांची पडताळणी करून जर पाहिलं तर के सागरच्या दोनही पुस्तकांमध्ये याची सगळी उत्तरे सापडतात. या व्यतिरिक्त जिओग्राफी थ्रू मॅप्स इंडिया, म्हणजे जिओग्राफी ऑफ इंडिया थ्रू मॅप्स अशा पद्धतीचं एक पुस्तक आहे की ते नकाशाच्या आधारे, कारण आता अलीकडच्या काळात काही नकाशे पण दिले जातात आणि तो नकाशा कशाचा आहे वगैरे किंवा नकाशात दाखवलेली ठिकाणं काय सांगतात असे प्रश्न विचारले गेलेले आहेत. त्यामुळे ही पुस्तकं वापरली पाहिजेत. या व्यतिरिक्त पाठ्यपुस्तक आहे इयत्ता 6वीचं. आपल्या सिलेबसमध्ये जे घटक दिलेले आहेत की पृथ्वी, हवामान, तापमान वगैरे, म्हणजे फार सगळं नाही वाचायची गरज, पण तापमानापर्यंत हे पहिले 5 घटक वाचायला पाहिजे. याच्यातून हे क्विक रिकॅप होऊ शकतं याच्यातून इयत्ता 6वीचं पुस्तक. आता याशिवाय AB सौदी सरांचं भूगोल आहे आणि महाराष्ट्राचं भूगोल असे 2 वेगवेगळी पुस्तकं आहेत. तर भारताच्या भूगोलसाठी पण आहे आणि महाराष्ट्राच्या भूगोलसाठी पण स्पेशल आहे. तर हे पुस्तक खूप जास्त प्रमाणात वाचलं जातं, फक्त थोडंसं व्हास्ट आहे. पण जर तुमच्याकडे वेळ असेल तर वाचू शकता, पण वेळ जर नसेल, कमी वेळ असेल तर के सागरचे दोन्ही पुस्तकं तुमचे कमी वेळात वाचून होऊ शकतात. या व्यतिरिक्त अगदी महाराष्ट्राच्या खास महाराष्ट्राच्या इतिहासासाठी डेडिकेटेडली तयार केलेलं पुस्तक, अतिशय सुंदर पुस्तक, महाराष्ट्राचा भूगोल आहे. गुरुकुल प्रबोधिनीचं मच्छिंद्र टाके आणि अमोल टाके या दोघांनी मिळून तयार केलेलं आहे. खूप छान पुस्तक आहे कमी वेळासाठी. आणि भारताचा भूगोल हे दीपस्तंभचं पण एक पुस्तक आहे, पण त्याला सुद्धा जास्त वेळ लागू शकतो. पण तुमच्याकडे जर वेळ असेल, नियोजन असेल किंवा तुम्ही यापूर्वी वाचलेलं असेल तर जरूर वाचा. ही जी सगळी पुस्तकं सांगितलीत ही सगळी वाचण्यापेक्षा जर तुम्ही नवीन असाल तर जेवढी वाचता येईल तेवढे वाचणं चांगलं आहे. पण जर आता ऑलरेडी तुम्ही ह्यातले काही वाचले असतील तर सगळे वाचण्याच्या फंद्यात पडण्यापेक्षा
जे वाचलेले आहे तेच परत एकदा दोनदा परत वाचून काढा. याशिवाय मी सांगितल्याप्रमाणे की नकाशावर प्रश्न येतात, त्यामुळे ऑक्सफोर्डचा किंवा नवनीतचा नकाशाचे जे पुस्तक आहे ते आपल्याकडे असलं पाहिजे, विचारले जातात प्रश्न. या व्यतिरिक्त तुम्हाला प्राकृतिक भूगोलच्या मी काढलेल्या नोट्स, महाराष्ट्राच्या भूगोलच्या मी काढलेल्या नोट्स किंवा भारताच्या भूगोलच्या नोट्स जर हव्या असतील तर व्हिडिओच्या खाली जी लिंक दिलेली आहे टेलिग्राम चॅनलची ती नक्की जॉईन करा. त्या ठिकाणी तुम्हाला या PDF मिळतील. या व्यतिरिक्त आता राज्यघटना, राज्य व्यवस्थापन, ग्राम व्यवस्थापन. तर आता राज्यघटनेसाठी केसागरने फार चांगली सोय करून ठेवलेली आहे. एम लक्ष्मीकांत यांचं जे पुस्तक सगळ्यात जास्त वाचलं जातं भारतात, तर या पुस्तकाची मराठी आवृत्ती, मराठी अनुवाद हा आपल्याला अवेलेबल करून दिलेला आहे. खूप सुंदर पुस्तक आहे. एम लक्ष्मीकांत हे म्हणजे पुस्तक खऱ्या अर्थाने जर वाचायचं असेल तर म्हणजे तुम्हाला मराठीतून वाचायचं असेल तर इंडियन पॉलिटी इज द बेस्ट ऑप्शन. म्हणजे तुम्ही रंजन कोळंबे सरांचं किंवा युनिकचं जे पुस्तक आहे तेही वाचू शकता, परंतु त्याहीपेक्षा व्यवस्थित लक्ष्मीकांत यांचं व्यवस्थित अनुवाद जर असेल तर तो केसागरमध्ये आहे. या व्यतिरिक्त भारताची राज्यघटना सोप्या शब्दात व्ही पाटलांचं एक छोटंसं पुस्तक आहे. या व्यतिरिक्त पंचायत राजसाठी सुद्धा केसागर पब्लिकेशनचं एक पुस्तक आहे, ते सुद्धा हे वाचलं पाहिजे. या व्यतिरिक्त आता सांगितल्याप्रमाणे रंजन कोळंबे सरांचं पण राज्यघटनेचं पुस्तक आहे आणि किशोर लवटे सर यांचं पंचायत राजसाठी एक खास पुस्तक आहे. हे पण खूप पुस्तक चांगलं आहे. पंचायत राजची सगळी तयारी त्यातून तुमची होऊन जाईल. आणि कारण पंचायत राज किंवा राज्यघटना हा असा विषय आहे की ज्याच्यावर अलीकडच्या काळात बऱ्यापैकी सातत्याने प्रश्न विचारले जातात. साधारणपणे की पंतप्रधान आणि मंत्रिमंडळा यांच्यावरचा अविश्वास ठराव असेल, मार्गदर्शक तत्वांची तरतुदी असतील, राष्ट्रीय विकास परिषद असेल किंवा राज्यघटनेत शांतता आणि सुरक्षा यांचा समावेश कुठे केलेला आहे, महान्यायवादीबाबतचे तरतुदी असतील, केंद्रशासित प्रदेशाकडून राज्यसभेत कसं प्रतिनिधित्व केलं जातं किंवा राष्ट्रीय आणीबाणी, आर्थिक आणीबाणी, राष्ट्रपती राजवट या संदर्भात आजच्या मागच्या काही परीक्षांमध्ये प्रश्न विचारले गेलेले आहेत. कलम 1901 वर कोणत्या प्रकारची बंधनं असू शकतात, राष्ट्रीय मागासवर्गीय आयोग असेल, उच्च न्यायालयातल्या न्यायाधीशांच्या तरतुदी असतील, प्रौढ मताधिकार असेल, त्याच्यानंतर कलम आणि त्यांच्या तरतुदी या संदर्भात जोड्या पण लावायला विचारले गेलेले आहेत. जिल्हा परिषद आणि पंचायत समिती अधिनियम मधल्या ज्या तरतुदी आहेत किंवा कलम आणि तरतुदी यांच्या पण जोड्या विचारलेल्या आहेत. तर त्यामुळे राज्यघटनेवर अशा प्रकारे प्रश्न येत असतात. आणि या व्यतिरिक्त भारतीय राज्यघटना आणि राजकीय व्यवस्था हे माझं स्वतःचंच एक पुस्तक आहे, निकिता पब्लिकेशन कडून पब्लिश झालेलं आहे. तर हे सुद्धा बाजारात अवेलेबल आहे. या व्यतिरिक्त पंचायत राजचे मी पण स्वतः काही नोट्स काढलेले आहेत. त्याची जर PDF हवी असेल तर तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन करा, त्या ठिकाणी मिळेल. अर्थव्यवस्था हा एक असा विषय आहे की ज्याच्यावर बऱ्यापैकी अलीकडच्या काळात करंटच्या अनुषंगाने पण प्रश्न विचारले जातात. त्यामुळे त्याचं व्याप्ती खूप मोठी आहे. म्हणजे राष्ट्रीय उत्पन्न, शेती, उद्योग, परकीय व्यापार, बँकिंग, लोकसंख्या, दारिद्र्य, बेरोजगारी, मुद्रा आणि राजकोषीय नीती, याशिवाय शासकीय व्यवस्थेमध्ये अर्थसंकल्प. तर ही व्याप्ती मोठी आहे या विषयाची आणि म्हणून ह्या सगळ्या कन्सेप्ट दृष्टिक्षेपात भारतीय अर्थव्यवस्था केसागर पब्लिकेशनचं माझं स्वतःचंच नागेश गायकवाड यांचं एक पुस्तक आहे, ते तुम्ही अवश्य वाचा. कारण आता हे माझंच पुस्तक असल्यामुळे मी तर रेफर करणारच आहे, पण ह्या सगळ्या कन्सेप्ट तुम्हाला त्या ठिकाणी नक्की वाचायला मिळतील आणि 2020 पर्यंत जवळपास हे अपडेट केलेलं आहे. त्यामुळं हे नक्की घ्या, ह्या सगळ्या कन्सेप्ट तुम्हाला त्या ठिकाणी मिळतील. आता कारण अलीकडच्या काळात अर्थव्यवस्थेवर जे प्रश्न विचारले गेलेले आहेत त्यांचं स्वरूप साधारणपणे वित्तीय धोरणाचे साधनं कोणते आहेत, कोणत्या वित्त आयोगाने कशी शिफारस केलेली आहे, अंदाजपत्रकाची वैशिष्ट्ये विचारले, तुटीचे प्रकार विचारलेले आहेत, तुटी कोणकोणते असतात, बेरोजगारीचा दर असेल, दारिद्र्याचं प्रमाण असेल, पंचवार्षिक योजना असतील किंवा प्रत्यक्ष अप्रत्यक्ष कर संकलनाचं गुणोत्तर, नरसिंह समितीच्या शिफारशी, पैशाचा पुरवठा M1, M2, M3 ही काय भानगड असते किंवा दारिद्र्याच्या संकल्पना कोणी कोणती मांडली किंवा त्या संदर्भात नेमलेल्या समित्या, तेंडुलकर समिती असेल, रंगराजन समिती असेल, ओझा समिती असेल किंवा मग मिलेनियम डेव्हलपमेंट गोल असेल किंवा पंचवार्षिक योजना कोणत्या काळात कोणती होती, LPG मॉडेल, त्यानंतर अल्पसंख्याकांशी संबंधित कोणकोणत्या योजना राबवल्या जातात, डेमोग्राफिक ट्रान्झिशनची कोणत्या स्टेजमध्ये आपण आहोत, त्यानंतर मौद्रिक धोरण म्हणजे काय किंवा नियोजन, फिस्कल रिस्पॉन्सिबिलिटी लेजिस्लेशन ही काय कन्सेप्ट आहे, जनधन योजनेची सुरुवात कशा प्रकारे, जमीन सुधारणा या संदर्भात अलीकडच्या काळात प्रश्न विचारले गेलेले आहेत. राज्य सरकारच्या महसुलात सगळ्यात जास्त वाटा कोणत्या करायचा आहे हे प्रश्न, तर अशा प्रकारचे प्रश्न आहेत आणि ह्यासाठी हे पुस्तक आहे. या व्यतिरिक्त तुम्हाला जर वेळ असेल
किंवा तुम्ही ऑलरेडी वाचलेलं असेल तर हे परत एकदा रिकॅप करायला हरकत नाही. रंजन कोळंबे सरांचं भारतीय अर्थव्यवस्था आहे. याशिवाय डॉक्टर अनिल सत्रे यांचं एक खास पुस्तक आहे. खूप सुंदर पद्धतीने डिझाइन केलेलं आहे आणि मागच्या परीक्षेमध्ये यातले बरेचसे प्रश्न यामधून याचा संदर्भ मिळतो या पुस्तकात. तर म्हणून हे एक पुस्तक चांगलं आहे, भारतीय अर्थव्यवस्था. खास करून PSI, STI, ASO साठी खास डिझाइन केलेलं आहे. या व्यतिरिक्त जे बऱ्याच प्रमाणात वाचलं जातं, दीपस्तंभचं डेव्हलपमेंट भाग 2 हे सुद्धा चांगलं आहे दीपस्तंभचं. याशिवाय हे मी अवश्य तुम्हाला सांगेल, महाराष्ट्राची आर्थिक पाहणी 19-20ची फार मोठी आहे, 300 वगैरे पेजेस आहेत. पण त्यातले जर घटक पाहिले तर खूप महत्त्वाचे घटक आहेत. त्यांनी सगळे नाही वाचायचं, पण एक ओव्हरलुक करायला हरकत नाही. काही महत्त्वाचे आकडेवारी त्यात दिलेली आहे लेटेस्ट, तेवढी आकडेवारी तरी लिहून घ्या किंवा तेवढी तुमच्याकडे ठेवा. बाकी सगळं नाही वाचायची गरज. खाली जी लिंक दिलेली आहे या व्हिडिओच्या किंवा याच पेजवर, तर ती तुम्हाला त्या लिंकवर जाऊन तुम्हाला हे सहजपणे डाउनलोड करता येईल फ्रीमध्ये PDF स्वरूपात आणि त्यातले महत्त्वाचे मुद्दे तुम्हाला एक साधारणपणे 2-3 तासात सगळे मुद्दे लिहून होतील. पण हे महत्त्वाचं आहे, केलं पाहिजे. या व्यतिरिक्त आता विज्ञान तंत्रज्ञान हा एक विषय आहे की विज्ञान तंत्रज्ञानावर बऱ्यापैकी अलीकडच्या काळात प्रश्न विचारले जातात. साधारणपणे भिंगांची शक्ती असेल, 2 अणूंचा आयसोबार वगैरे काय किंवा धातूंमधली विद्युत चालकता, मिनामाटा रोगासाठी कारणीभूत प्रदूषक कोणते असतात, विद्युत प्रवाह, त्यांच्या संदर्भातले काही गणिते विचारले जातात. एंडोसल्फान काय विचारला होता प्रश्न मागच्यावर. त्याच्यापूर्वी नेचे हे कोणत्या गटात येतं हे विचारलं होतं. 2,4-D हे काय म्हणजे कसलं तणनाशक वगैरे आहे किंवा अंतर्वक्र आरसा, बहिर्वक्र आरसा या संदर्भातले नियम, विद्युतधारा, किती कॅलरी वगैरे उष्मा तयार होतो प्रवाहित झाल्यानंतर. शास्त्रज्ञ त्यांनी शोध लावलेले त्यांच्या जोड्या विचारल्या जातात. प्रथिनांची साखळी किंवा इलेक्ट्रॉनचा शोध कुणी लावला, न्यूट्रॉनचा शोध कुणी लावला, ब्रायोफायटा, टेरिडोफायटा, आवृत्तबीजी, अनावृत्तबीजी या संदर्भात प्रश्न आलेले आहेत या सगळ्या घटकांवर. किंवा इंद्रधनुष्य दिसतं म्हणजे कशाचा परिणाम आहे, ध्वनी तरंग आहे, प्रकाश किरणांचा मार्ग आहे, त्यानंतर अणूच्या कक्षा, त्याच्यानंतर साधारणपणे कुफरच्या पेशी कशात आढळतात, कीटकनाशकांचा वापर करण्याचे निकष, वनस्पतींमधली मूलद्रव्ये आणि त्यांचं कार्य, डॉट्स कार्यक्रम कोणत्या राष्ट्रीय कार्यक्रमासंबंधित आहे, वगैरे वगैरे प्रश्न अलीकडच्या काळात विचारले गेले. आणि ह्या सगळ्या प्रश्नांवर जर नजर टाकली तर इयत्ता 9वी, इयत्ता 10वी या 2 वर्गातले जी पाठ्यपुस्तकं आहेत आपली स्टेट बोर्डाची, बालभारतीची, ही अवश्य वाचली पाहिजेत. खूप छान पुस्तक आहेत. म्हणजे मी पहा या ठिकाणी अनुक्रमानिका दाखवलेली आहे, त्यानुसार हे सगळे घटक या पुस्तकांमध्ये समाविष्ट आहे. 9वीचं, 10वीचं पण 10वीचं भाग 2 आहेत. पहिल्या भागामध्ये पण सगळेच घटक आहेत. म्हणजे पहिल्या भाग आणि त्यानंतर दुसऱ्या भागामध्ये साधारणपणे बायोलॉजी वगैरे बऱ्यापैकी दिलेली आहे. तर हे पुस्तकं, दोन्ही पुस्तकं म्हणजे 9वीचे 1 आणि 10वीचे 2 पुस्तकं जरूर वाचली पाहिजेत. ती तुमच्याकडे असलीच पाहिजेत. या व्यतिरिक्त मग के सागर पब्लिकेशनची 2 पुस्तकं आहेत. नवनाथ जाधव सरांचं एक आणि कविता भालेराव मॅडम यांचं एक आहे. हे पण खूप दिवसांपासून वाचलं जातं नेहमी. खूप चांगलं पुस्तक आहे. या व्यतिरिक्त चंद्रकांत गोरे यांचं युनिक पब्लिकेशनचं आमचे मित्र आहेत. तर त्यांचं एक पुस्तक आहे सामान्य विज्ञान भाग 1 आणि भाग 2. तर ही दोन्ही पुस्तकं खूप चांगली डिझाइन केलेली आहेत. तुमच्याकडे जर वेळ असेल तर ही सुद्धा वाचली पाहिजेत. आता ही जी सगळी पुस्तकांची मी नावं देतोय, तर याचा अर्थ असा आहे की असं नाही की सगळी पुस्तकं वाचा तुम्ही. जे ऑलरेडी याच्यापैकी एखादं जर वाचत असाल तर तेच कंटिन्यू करा, तेच रिवाईज करा. जर कोणी नवीन असेल, त्याच्याकडे वेळ आहे, ह्या परीक्षेऐवजी पुढच्या वर्षीची टार्गेट आहे, तर मग त्याने हे सगळी पुस्तकं एकदा तरी नजरे घालून त्यातल्या महत्त्वाच्या बाबींची नोट्स तयार करायला हरकत नाही. आता चालू घडामोडी हा एक असा विषय आहे की ज्याच्यामध्ये खूप व्हास्ट आहे, खूप लेंदी विषय आहे. तरी पण चालू घडामोडींवर आता साधारणपणे ही जी परीक्षा आहे, ही परीक्षा ऑक्टोबरमध्ये होणार आहे. त्याच्या काही प्रश्नपत्रिका तयार झालेल्या नव्हत्या, त्यामुळे हे नव्याने केल्या जातील. त्यामुळे साधारणपणे डिसेंबर 2019 पासूनचे पुढचे प्रश्न साधारणपणे येण्याची शक्यता आहे. त्यामुळे चालू घडामोडी हा एक असा विषय आहे की ज्याच्यामध्ये राज्यघटना, अर्थशास्त्र ह्या सगळ्या विषयांचे प्रश्न असू शकतात. त्यामुळे राज्यघटनेचा आपल्या चालू घडामोडींसाठी तुम्हाला एकत्रित जर वाचायचं असेल तर यशाची परिक्रमा नावाचं जे मासिक आहे तर ते वाचा. परिक्रमा, पृथ्वी परिक्रमा म्हणतो आपण त्याला. त्याच्यानंतर युनिक अकॅडमीचं युनिक बुलेटिन नावाचं एक मासिक आहे, हे पण चांगलं आहे वाचण्यासाठी. या व्यतिरिक्त जर तुमचे मासिक वाचण्याचं मिस झालेलं असेल तर मग तुमच्यासाठी लक्षवेध हे एक बऱ्यापैकी त्यांनी कव्हर केलेले असतात बरेच मुद्दे. लक्षवेध आहे,
किंवा मग अभिनवचं इयरबुक अलीकडच्या काळात यायला सुरुवात झालेली आहे. त्याच्यातही बऱ्यापैकी सगळं कंपायलिंग केलेलं असतं, तर हे सुद्धा वाचायला हरकत नाही. ऐनवेळी मग तुम्ही जर रोजच्या रोज करंट इव्हेंट्स कव्हर करत असाल, लिहून काढत असाल तर चांगली गोष्ट आहे. पण जर समजा तुमच्याकडे वेळ नसेल राहिला किंवा तुमच्याकडून दुर्लक्ष झालंय किंवा तुम्हाला असं वाटत असेल की काही घटक राहिलेत, तर हे इयरबुक वाचायला हरकत नाही. या व्यतिरिक्त सकाळने सुद्धा आता इयरबुक काढायला सुरुवात केलेली आहे बऱ्याच दिवसापासून. तर सकाळच्या इयरबुकमध्ये पण बऱ्याच गोष्टींची नोंद आहे बऱ्यापैकी व्यवस्थित दिलेली, तेही वाचा. या व्यतिरिक्त लोकराज्य योजना, कुरुक्षेत्र ही मासिकं वाचा. पण हे जर नसेल जमलं मासिक वाचायला, तर एक अलीकडच्या काळात एक रमाकांत कापसे यांचं एक पुस्तक त्यांनी या सगळ्या लोकराज्य योजना आणि कुरुक्षेत्राचं कंपायलिंग केलेलं आहे. तर हे सगळे मासिकं जर तुमच्याकडून वाचून नसेल झाले वेळच्या वेळी, तर हे कंपायलिंग वाचलं तरी चांगलं आहे. या व्यतिरिक्त आता इंडिया 2020 किंवा पृथ्वी दर्पणचं वार्षिक हे आता आता वेळ गेलेली आहे, कारण ही खूप मोठी पुस्तकं आहेत. ज्यांनी ऑलरेडी वाचले असेल तर ठीक आहे, परंतु जर तुम्ही राज्यसेवा वगैरे करणार असाल याच्यात, तर तुम्ही हे वाचायला हरकत नाही. पण आता सध्या तुर्तास नाही वाचलं तरी चालेल. आणि अंकगणितावर मागच्या काही प्रश्न परीक्षांमध्ये काही प्रश्न विचारले जातात. साधारणपणे अंक प्रतीक, अक्षर कोड, संख्या मालिका, वर्तुळाकार संख्यांची मांडणी असते, त्यात कोणती संख्या मिस झालेली आहे. जर प्लस म्हणजे अमक तर हे अशा पद्धतीने थोडेसे विचारले जातात वेगवेगळे प्रश्न. अक्षर मालिका आहे, सांकेतिक भाषा आहे, त्यानंतर क्षेत्रफळ विचारलं जातं, माहिती दिली जाते त्याच्याहून काय निष्कर्ष निघतो ते विचारलं जातं. काळ वेग आहे, घनाचे क्षेत्रफळ असेल, आयताचे क्षेत्रफळ असेल किंवा द्रव्य आणि त्याचं मापन, वयाचे गुणोत्तर, हे सगळे बेसिक आहेत. साधारणपणे स्कॉलरशिप लेवलला जेवढे काठिण्य पातळीचे प्रश्न असतात त्याच काठिण्य पातळीचे प्रश्न आहेत. त्यासाठी केसागर पब्लिकेशनचे संपूर्ण अंकगणित आणि संपूर्ण बुद्धिमापन हे 2 पुस्तकं चांगली आहेत. मी केसागरचा मगापासून जे सारखं तुम्हाला आग्रह करतोय त्याचं कारणच ते आहे की केसागरच्या पुस्तकांमध्ये खूप ऑथेंटिसिटी असते, चुका नसतात आणि म्हणून हे पुस्तक वाचली पाहिजेत. आता या व्यतिरिक्त जर तुम्हाला तयारी करायची असेल बुद्धिमापनची आणि अंकगणिताची, तर बघ पंढरीनाथ राणे यांचं खूप फेमस पुस्तक आहे. त्याच्यामध्ये भरपूर क्लुप्त्या पण दिलेल्या आहेत. संपूर्ण गणित नावाचं पुस्तक आहे. खूप छान पुस्तक आहे. या व्यतिरिक्त आपल्या अनिल अंकलगे सरांचं बुद्धिमापन चाचणी हे खूप जुनं पुस्तक आहे. खूप चांगलं आहे. तर हे सुद्धा तुमच्याकडे असणार आहे किंवा नसेल तर यातून तुम्ही सराव करायला पाहिजे. ह्या सगळ्या पुस्तकांची मी लिस्ट माझ्या पद्धतीने दिलेली आहे. ह्या पुस्तकांचं वाचन करून मी लिस्ट काढली आहे. आतापर्यंत जे प्रश्न येऊन गेलेत मागच्या 4-5 वर्षात PSIला, त्या प्रश्नांचं अवलोकन करून त्या प्रश्नांचा रेफरन्स कोणत्या पुस्तकात आहे हे पाहून ही पुस्तकांची लिस्ट तुम्हाला दिलेली आहे. त्यामुळं ही लिस्ट फॉलो करायला हरकत नाही. आणि या व्यतिरिक्त या सगळ्या परीक्षांच्या दृष्टीने महत्त्वाचे मुद्दे, महत्त्वाच्या कन्सेप्ट मी या आपल्या YouTube चॅनलच्या माध्यमातून सांगतच असणार आहे. चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.